भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा विद्यमान केंद्रीय राज्यमंत्र्यांचा मतदारसंघ असल्याने अतिशय महत्त्वाचा समजला जातो। महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटण्याच्या मार्गावर असला तरी भिवंडी मतदारसंघाबाबत मात्र रस्सीखेच अजूनही सुरूच आहे। एकाही पक्षाने या मतदारसंघात उमेदवार जाहीर न केल्याने कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहेत। औद्योगिकरित्या महत्त्वाचा समजला जाणारा भिवंडी लोकसभा मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात आहे। केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील या ठिकाणी विद्यमान खासदार आहेत। भाजपने या मतदारसंघात गेल्या 10 वर्षांपासून चांगली पकड केल्याने भाजपचा भिवंडी हा बालेकिल्ला समजला जातो। दुसरीकडे कोकणात फक्त भिवंडीच काँग्रेससाठी जास्त पूरक असल्याने काँग्रेस जागा वाटपाच्या वाटाघाटीत भिवंडी मतदारसंघ सोडायला तयार नाही। शरद पवार गटात गेलेले बाळ्यामामा राष्ट्रवादीला हा मतदारसंघ मिळावा म्हणून आग्रही आहेत, तर काँग्रेसचे इच्छुक उमेदवार दयानंद चोरगे दिल्लीत जाऊन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन भिवंडी मतदारसंघ काँग्रेसलाच मिळावा म्हणून मागणी करून आले। महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील हा पेच सुटत नसला तरी दयानंद चोरगे आणि बाळ्यामामा यांना जिजाऊचे निलेश सांबरे हे पर्याय ठरू शकतात। दुसरीकडे भाजपमध्ये ही कपिल पाटील यांची भिवंडीची उमेदवारी अजून जाहीर झालेली नाही। गेल्या काही दिवसात समोर आलेल्या माहितीनुसार कपिल पाटील यांना कल्याणमध्ये उमेदवारी देऊन श्रीकांत शिंदे ठाणे लोकसभा लढवतील असे बोलले जाते। कपिल पाटील यांचा भिवंडी मतदारसंघात पराभव होईल अशी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भीती असल्याने पराभवाला कारण ठरणाऱ्या निलेश सांबरे यांनाच भिवंडीचा उमेदवार करायचा आणि मतदारसंघ राखायचा अशा हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत। 2-3 दिवसांपूर्वी निलेश सांबरे यांनी केलेल्या दिल्लीतील भेटीगाठी या घटनाक्रमाला दुजोरा देत आहेत। भाजप किंवा काँग्रेसने जरी उमेदवारी दिली तरी आयात उमेदवाराचा प्रचार कार्यकर्ते मन लावून करणार नाहीत। त्यामुळे निलेश सांबरे यांना पक्षाच्या कुरघोड्यांच्या आधारावरच निवडणूक लढावी लागणार आहे। राजकारणात काही निश्चित नसले तरी सध्याची सर्व पक्षांची अवस्था बघता सामान्य कार्यकर्त्यांची मात्र कोंडी होत आहे। उमेदवार निश्चित नसल्याने आयात उमेदवाराचा प्रचार करावा की काय अशी भीती निष्ठावंत कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत। दुसरीकडे भिवंडी मतदारसंघ संपूर्ण ठाणे जिल्ह्यावर प्रभाव पाडू शकतो। उमेदवारांची सरकवासरकवी या निवडणुकीत होण्याची दाट शक्यता आहे। त्यासाठी आपण ठाणे जिल्ह्याचा आढावा घेऊया। यंदा लोकसभा निवडणुकीत अबकी बार 400 पारचे ध्येय भाजपने ठेवले असून भाजपचे विशेषतः महाराष्ट्रातील जागांवर लक्ष आहे। संघाचे प्राबल्य असलेल्या लोकसभेच्या जागा ज्या मित्र पक्षांकडे होत्या त्या स्वतःकडे घेत आपले उमेदवार निवडून आणण्याची भाजपने रणनीती केली आहे। याचाच एक भाग म्हणजे यंदा कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजप आपल्याकडे ठेवणार आहे। गेल्या काही महिन्याभरात घडलेल्या घडामोडींमधून जे अधिक स्पष्ट होते। कल्याण मतदारसंघाचे खासदार आणि राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात भाजपने नेते यांनी वारंवार केलेल्या टीका, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा दौरा, नुकताच भाजप आमदार गणपत शेठ गायकवाड यांनी शिंदे निकटवर्तीवर केलेला गोळीबार या घटना पाहता भाजपने कल्याण मतदारसंघावर आपली पकड मजबूत केल्याचे स्पष्ट आहे। भाजपचे वाढते नेतृत्व पाहता एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुलाच्या भविष्यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याची तयारी केली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये संघ प्रवर्तक आणि संघाचे विचार मांडणारे मतदार जास्त प्रमाणात आहे। कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या मतदारसंघावर वारंवार दावा केलाय। जर कपिल पाटील कल्याण मतदारसंघात सरकले तर भाजपला अधिक उत्साहाने त्यांचे काम करता येईल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे या मतदारसंघात चांगले वर्चस्व आहे। त्यामुळे कपिल पाटील जरी भिवंडीतून लढले किंवा कल्याण मधून लढले तरी या निवडणुकीत त्यांना मोदींच्याच नावाने मतदान मागावे लागणार आहे। त्यातही मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांचे या भागावर चांगले प्राबल्य आहे। दोघांमध्ये नीट जमत नाही, तो वाद ही मिटवावा लागेल, पण संघर्ष अटळ आहे। जर कपिल पाटील कल्याण मधून लढले तर श्रीकांत शिंदे यांना भाजपची मर्जी राखत ठाण्यातून लढावे लागणार आहे। ठाणे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे। मीरा भाईंदर ते नवी मुंबई बेलापूर पर्यंत पसरलेल्या या मतदारसंघात मीरा भाईंदर पर्यंत शिंदेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा प्रभाव आहे। ठाणे शहरात स्वतः एकनाथ शिंदे यांचा प्रभाव आहे। अडचण आहे ती नवी मुंबई येथील गणेश नाईक यांची। मात्र मुख्यमंत्री होताच एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत आपला प्रभाव तयार करण्याची कोणतीही संधी सोडली नाही। या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचे खासदार राजन विचारे यांच्या विरोधात गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक दरवेळी रणांगणात असतात। मात्र नवी मुंबईत विधानसभेच्या दोन्ही जागा भाजपकडे असल्याने गणेश नाईक यांच्या पुत्राला खासदारकी देण्याची भाजपची तयारी नसल्याचे कळते। त्यामुळे लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असतानाही संजीव नाईक यांचा कुठेही साधा बोलबालाही किंवा प्रचारही दिसत नाही।
पक्षाकडूनही नाईक यांना केवळ वेट अँड वॉच सांगितल्याचे कळते. 2-3 दिवसांपासून ठाणे मतदारसंघातून राजन विचारे यांच्या विरोधात शिंदे गटाचे रवींद्र फाटक लोकसभा लढवतील अशा बातम्या चॅनेलवर झळकल्या किंवा झळकवल्या गेल्या. रवींद्र फाटक यांचे नाव फक्त वातावरण निर्मितीला वापरले जाते. मुख्यमंत्री पुत्राने कल्याण लोकसभेतून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांनाही आव्हान देत ललकारले खरे, पण कल्याण लोकसभा शिंदे गटाकडे राहील की नाही याची शाश्वती त्यांनाही नाही. जर ते ठाण्यात गेले तर मात्र रवींद्र फाटक आणि भाजपचे संजीव नाईक या दोघांचेही राजकीय विकेट पडू शकतात. या चर्चांना दुजोरा देणारे राजकारण सध्या एकनाथ शिंदे नवी मुंबईत करत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्त राजेश नार्वेकर आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत अधिक लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. राजेश नार्वेकर हे संजय राऊत यांचे व्याही असल्याने उद्धव ठाकरे गटाला मदत होऊ नये यासाठी शिंदे यांनी त्यांचे उभी राहिले राहुल गेठे यांना महापालिकेत कारभार विशेष लक्षासाठी नियुक्त केले. गेठे यांच्या माने शिंदे यांनी नवी मुंबईतील आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर दुसरीकडून शिंदे यांचे समर्थक राहिलेल्या विजय नाहटा यांनाही पक्षवाढीची धुरा दिली आहे. या सर्व चर्चा बिनबुडाच्या नसून गेल्या काही दिवसातील घडामोडीमुळे चर्चा चालू आहेत. भाजप फक्त आकडेवारीचे राजकारण करते हे निश्चित. भाजपला कल्याणी हवाय आणि भिवंडी, त्यामुळे मेरे दो अनमोल रतन म्हणत भाजप निलेश सांबरे आणि कपिल पाटील या दोघांनाही लोकसभेत पाठवण्याची तयारी करीत आहे. असे झाले तर संजीव नाईकांचा राजकीय बळी जाईल. असे असले तरी उद्धव गटाची ताकद बघता कल्याण आणि ठाणे महायुतीला सोपे जाणार नाही हेही तितकेच खरे.